बऱ्याच दिवसांनी इकडे उतरोच आहे हा तुमका माहिती आहे स्पॉट सांगणार नाही इथे जाऊचं आहे खाली कातळावर। तर हे बघताय बेटसाठी आणलेले बांगडे आहेत, अजून एक पिशवी बाकी आहे, एकदम ताजा बांगडा आहे, आरामात वाढ गंप्या गंप्याक मासो लागलो इकडे बघूया आता काय गंप्या काढता तो। खूप बारीक मारला, खूप बारीक मारला, लागलो हा बघा धोमाने गेला आपण एक नंबर। भावेश पिसाळलेलोच आहे आज, चरचच्या चरचच वाढताय मोठं। खूप मासे पकडलेत, म्हणजे आतापर्यंत आपण 3-4 वेळा गेलो ना फिशिंगला आलो ना इकडे, तर त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त मासे आज पकडलेत। नमस्कार मित्रांनो, मी तेजस प्रो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो संध्याकाळचे 4 वाजलेत आणि डायरेक्ट समुद्रावरून स्वागत आहे। पुन्हा एकदा आलोय आपण गरवाईला। तर मागे आलो होतो ना आपण, तर 2दा मस्तपैकी मासे पकडले होते आणि तिसऱ्या वेळेला आलो ब्लू लाईन ग्रुपवर लागले सगळे होते, आणि त्याच्यानंतर मग नाही आलेलो जवळजवळ 5-6 दिवस तरी, म्हणजे मागच्या आपण लो टाईड होती ना संध्याकाळी तेव्हा आलेलो। आता परत लो टाईड आले संध्याकाळची, आता 5-5:30ची लो टाईड आहे, पाणी पूर्ण खाली गेलंय, तर आता मासा लागण्याचा चान्स आहे, बघूया मासे लागतात काय आज। तर एक मेंबर आमचा रिप्लेस केलाय, आज गंप्याक आणलेलो मासं बगडूक, आणि सेटअप पण आज 3 असणार आहेत। सो 3 सेटअपने आज गरवायचं आहे। बांगडं पण मरणाचं आणलेलो, तर खाली जाऊन दाखवतो इथं काय शोधतात ह्या तुमका कळला तसत। तर गरीला बांधायला दगड शोधूया पटापट आणि इथे उतरूया आज खालती। बऱ्याच दिवसांनी इकडे उतरोच आहे हा तुमका माहिती आहे स्पॉट सांगणार नाही इथे जाऊचं आहे खाली कातळावर। हळू विसरलंस की काय कसं उतारतात तो? खूप दिवसानंतर गंप्याक आणला आहे, म्हणजे गंप्याच घरी नव्हतो त्याच्यामुळे ते का आणलेलो नाही। तर आज बघूया गंप्या जादू दाखवता काय। भावेश काय म्हणतो, दाखवीत की जादू? दाखवीत ना। हे बघा इथून ना सावकाश उतरायचं, फलपांडू होणार नाही असा उतरायचा। हा बघा चला, एवढा स्पॉट फक्त जरा डेंजर आहे उतरायला, म्हणजे आमच्यासाठी डेंजर नाही, थोडासा डेंजर रिस्की आहे काम आहे। तर इकडे बघताय हे आपण काल नवीन रीळ आणली आहे, ओकोमाची सफिना प्रो आहे 4000 सिरीज, आणि लाईन लुकानाची आहे त्याच्यामध्ये 26 mm ची। तर ह्याचं उद्घाटन करूया आज बेट फिशिंगने। तर सगळं सामान भावेश बाहेर काढताय, असं सामान काढूक लागतं बाहेर। आज 3 सेटअप आहे, ही बघा ही एक आपली नवीन रीळ आहे, ही दुसरी लुकानाची कोमोडो आहे, ती डायवाची लगून आहे, आणि रॉड पण आपल्याकडे 3 आहेत। तर एक इंद्रा आपला मी वापरतो तो इंद्रा असतो माझ्याकडे, एक डायवाचा डीवेव आहे तो बऱ्याच दिवसांनी काढला आहे, आणि तो लकी रॉड आहे। ह्याच्यामध्ये आहे तो पण डायवाचाच आहे, हा फॅन्टम कॅटफिश आहे। तर 3 सेटअप आहेत आपल्याकडे, आणि ही आणली 70 mm ची लाईन आपल्याला पुढे रिग बनवायला, वेट म्हणून दगड बांधणार 11 नंबरचा हुक। तर बघा भावेश सेटअप बनवूक लागलो हा, भावेश माकावून बनव एक। तर हा बघा भावेशने एक स्लाइस लावली बांगड्याची, असा बांगडा कापायचा, म्हणजे तुम्ही फोड पण लावू शकता डायरेक्ट काट्यासकट, ती पण लावतो आपण कधी कधी। ही बघा ही स्लाइस लावली, ही माझी घरी आहे। भावेश याच्या आत्ता नाही मासो काढले ना पहिलो आहे त्या स्लाइसवर भावेश। तर मित्रांनो तुम्हाला तर माहित असेल इथे गऱ्या एवढ्या अटकतात ना कुठे पण, त्याच्यामुळे आपण दगड वापरतो। तर घरी मारलात ना तुम्ही तर अटकणं कन्फर्म आहे, पण आज घरी कदाचित अटकणार नाही, कारण आज ना लाट नाहीत अजिबात। बघा पूर्ण शांत समुद्र दिसतोय, लो टाईड आहे, वारा पण नाही आहे। जा तुला मोठा मासा लागेल तिथूनच मार, नाही गोबऱ्याच्या तोंडात पडली घरी तर कशा हवे। ब्ल्यू लाईनवाल्या काय माहित नाही, पण गंप्या तू झालो की नाही सेटअप रेडी? गंप्या सावकाश बांधताय, सावकाश मासो गाडीत, पण मोठो गाडीत। माका माहिती आहे गंप्या काय नाही काय काढणार आज, बऱ्याच दिवसाचा राग गंप्या नक्कीच काढीत आज। तर हे बघताय बेटसाठी आणलेले बांगडे आहेत, अजून एक पिशवी बाकी आहे, एकदम ताजा बांगडा आहे बघा, कडकवाला बांगडा आहे। तर इथे कसं माहिती आहे, इथे तर नाट्यामध्ये मच्छीमारी खूप चालते, त्याच्यामुळे ताजे बांगडे भेटतात। हे बघा एकदम चकचकीत बांगडे आहेत। तर हे गरीला वापरणार आपण, बघूया किती मासे भेटतात, आणि एवढेच अजून एका पिशवीत आहेत ते ठेवून देऊया आधी, हेच वापरूया आधी। चला फर्स्ट कास्ट बघूया।
काबं बेट कुठं मारलं बघितलं काय? तिथं जर मासो लागलो ना तर 2 दिवस लागते मासो काटावर आणू. भावेशला इकडे छोटा मासा लागलाय, काय माहित नाही, बघूया आता काय आहे. थांबा. होय आण, पहिलो कोकर काढला ना भावेश, आण छोटो कोकर काढला. छोटो तर छोटो का, पहिल्यांदा कोकर काढला. दाखव इकडं आण, इकडं आण. जा घरी घेऊन जा, घरी घेऊन जा, नाही तर जा. कोकर काढले रे पहिल्यांदा, सबकीवर लागले असते इकडे. हा बघा छोटा कोकर काढलाय. आज पण चांगली भवानी झाली कोकरने, छोट्या तर छोट्या. गंप्याक मासो लागलो इकडे, बघूया आता काय गंप्या काढता तो. गंप्या आरामात काढतो, घाबरत नको. हो कोकर आहे, छोटं कोकरच मित्रांनो आलेलं इकडं आज वाटता. छोटो कोकर हा सबकी हवी होती. हो बघा दाखव इकडं. हो बघा गंप्यान पण काढला ना कोकर छोटो. तर मित्रांनो पहिलाच मासा लागलाय, बघूया आता काय आहे. घासत घासत येता खडपा. चांगली साईज वाटताय की लांब मारलं म्हणून कळत नाही. बघूया पहिलंच मासो काय आहे तो. भावेश मांजर दोडी आला. हो बघा पहिलोच मासो काढलाय, मांजर दोडी निघाला. ढोमा निघाला, ढोमा, बडावाला ढोमा. गंप्या लागलो ना, बघूया गंप्या काय आहे आता. कोकर नाही नाही नाही, ह्या फिंगर मार्क का गंप्या. फिंगर मार्क काढला ना गंप्यान, मस्त साईज आहे बघा. हो बघा चांगलो फिंगर मार्क निघालो. लगेच 2 मासे लागले. परत लावूया बांगडो, जाऊया गरुक. मी बोलले ना तुका गंप्या राग काढीत आज म्हणून बऱ्याच दिवसाचो. जेवढे शक्ती राहिलेत ना वापरूचे ते सगळे वापरून टाका समुद्रावर. लागतील मासे लागतील मित्रांनो. आता टाईट पण टर्न होईल आणि पाण्यानंतर वाढत वाढत जाईल. तू बघ कसलो मारता बाणासारखो. चला मी पण उद्घाटन केलं आपल्या नवीन रीळचा. रीळ एकदम मस्त आहे, म्हणजे स्मूथ आहे एकदम भारी. ओकोमाच्या रीळ पण मस्त असतात, छान असतात. सफिना प्रो. तर डायवाची आपण लगुना घेतली ना तेव्हा आपण सफिनाच घेणार होतो ॲक्च्युली, पण सफिना तेव्हा अवेलेबल नव्हती, त्याच्यामुळे मग आपण लगुना घेतली. आणि कोणतरी बारीक मारतंय, बरंच खूप बारीक मारला, खूप बारीक मारला. लागलो. चांगली साईज वाटतं रे. ड्रॅग नेता वडीत तर म्हणजे एवढी साईज नाही मोठी, पण मगाची एवढी आहे. लागलो मित्रांनो, मगाची एवढं तरी मासो असतं चांगली साईज. लगेच लागलो दुसरं पण. ढोमाच आता, ढोमाय ढोमाय. हा बघा मोठी साईज आहे पण. हा बघा कसला ढोमा निघाला, लगेचच 2 मिनिटात निघाला. बिग साईज आहे, मगाचपेक्षा मोठा आहे, म्हणजे चांगल्या साईजची दोडी आहे. मस्त ओढला लगेच, टाकलेच. चला सफिनाचा दुसरा मासा. हो 5वं बांगडो मित्रांनो. स्ट्राईक आहे मित्रांनो, स्ट्राईक आहे मस्त पैकी. होय ना, आता स्ट्राईक आहे, मगाशी नव्हती. माका तर हाय तिथं पण लागत नाही. होय काय, आता लागत बघ. आता बघते हात लावते. हे कर ना, आशीर्वाद घे ना माझा. अरे माका मोठं काढतो, तुम्ही बारकं काढतात. होय अरे बाबा, कधी कधी कसं माहिती आहे, गुरु असता ना, गुरु आशीर्वाद तो भली भली कामा नाही करीत. त्याचा जो चेलो असता ना, शिष्य, तोलाही भली भली कामा करता. कळला. आता बघ लागत. तर आजची पण फिशिंग इंटरेस्टिंग होणार आहे असं वाटतंय एकंदरीत. कॅचवरून, स्ट्राईकवरून. नंतर बघूया किती वेळ स्ट्राईक ही चालतात. ती 4-5 मासा तर पकडलेलो. 2 मासा काढले पाहिजे, आता 3रो काढताय. हा खय काढलं होतं पाहिजे, विसरलंय मी. इथं काढले की खय काढलेलो, विसरले. आता स्पॉट विसरले ढोमाचा एक तर. या तर बेटचं कसं असतं माहिती आहे, मजा येते जरा फिशिंग करायला. बघा मारला, बारीक मारलं कोणीतरी. वड जोरात वडन घेऊन जा मित्रांनो. लागलो मासो. ही पण चांगली साईज वाटतं आहे. मागाची एवढी तर नक्कीच असत. लाट आला त्याच्या आता निझा ईला काय माहीत नाही.
काय ढोमा? मी काय काढतोय दुसरा? तिसरा ढोमा काढलाय हा बघ. हा बघा तिसरा ढोमा काढलाय सेम साईज मोठा. आणि माझी घरी नाही एकदा पण हरवली नाही अजून, अडकली पण नाही मित्रांनो. 3 मासं काढलंय या घरीवर बाबा. होय मस्त ढोमा निघतात. तर गंप्याला इकडे मासा लागलाय, चांगली साईज वाटते. बघूया आता काय काढता गंप्या. होय इकडे ढोमाचाच मित्रांनो, पण मोठे मांजर दौडी. अरे बाबा लागला माका पण आहे. बघूया आपण ढोमा आहे की मित्रांनो, चांगली साईज वाटते ढोमा सारखीच आहे मगाच्या. ढोमा तसंच माका वाटता वडलान त्याच्या मनात. दोडीच असत मित्रांनो आपण. होय होय छोटा आहे पण जरा मोठा नाही. हा बघा ढोमा. हे ढोमाची स्ट्राईक आहे सगळी भावेश. हा 4था ढोमा पकडले ना मी. 4था ढोमा पकडले मित्रांनो. हा बघा मस्त एक नंबर आहे. तर गंप्यान पण ढोमाच पकडला नसलाच मस्तपैकी. आवाज बघ कसला करता, कोकरासारखा रॉक 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 करताय. वाकड्या घरीवर बरोबर ढोमा पकडलो. तर तिकडे ना खडप आहे, आपण जेव्हा घरी काढतो ना तिथे खडप आहे. ते खडपाला घासतेला आहे नाही बघा किती घासली. तर मोठा मासा लागला तर तुटेल पण, तरी एकदा वापरून बघूया आणि नंतर मग चेंज करूया सेटअप, अडकला नसला तरी पण. नाहीतर साधारण जाणता मासा लागला ना तुटेल सेटअप लगेचच. लावला बांगडा परत. चला इकडे मित्रांनो ढोमा वाढतात थोड्या थोड्या वेळानं. मी पटापट 4 काढले इकडून. आता जरा जास्त नाही मोठ्यानं मारत, जवळ मारतंय. सफीनाने आपल्या 4 मासे पकडले. एक नंबर आहे, मासे काढायला मस्त आहे, भारी वाटतं. तर ढोमा ना, ढोमाने जर ओढला ना बेट तर एकदम चांगलं ओढतं, म्हणजे ओढतच घेऊन जातं लगेच. त्याच्यामुळे ढोमा चांगला हुक होतो मित्रांनो. लागला मासा परत, लगेचच लागला परत. पटापट मासे लागले इथे मला. हा 5वा मासा असेल इथे ना. हे आहे रे दगडाला घासतेला नाही येता ना, तर भीती वाटते तुटेल म्हणून. ढोमाच असेल आपण. ढोमा ढोमाची स्ट्राईक आहे सगळी. हा बघा 5वा ढोमा काढला मित्रांनो इकडून. गंप्याने एक फिंगर मार्क काढला वेगळं तेवढंच, बाकी ढोमाच निघतात. आणि बेट आपण छोटं लावतोय. ढोमा तर ढोमा. आणि घरी माझी बघाल ना तरी बघा, घरी बघा कशी क्रॉस झाली पूर्ण अशी. चला ढोमा काढूया या. चल 6वं मासं येऊ देत, वेगळं येऊ दे ना आता तरी. लय ढोमा उडवलं आता. भावेशान मारला ना माझ्या ढोमाच्या जागेवर. आता तर भावेश ढोमा वडीतच, माका माहिती आहे. चल लागू दे मासो 6वो, पण ढोमा नको, जरा वेगळा लागू दे ना. काहीतरी वेगळा लागू दे ना. वेगळा लागू दे, गोबरा लागू दे, चर्चा लागू दे. ब्लू लाईन ग्रुपर नको, ब्लू लाईन ग्रुपर नको, त्यापेक्षा ढोमात लागू देत. होय भावेशाच्या पण हा मासू हाड का काय भावे ढोमात काढलंय काय. ए गोबरो माझ्याक गोबरो वाटता बारीक. गोबरो माझ्याक नाही चर्चो. चला मित्रांनो वेगळो मासो काढलाय भावेशान, पण वेगळो मासो काढला ना. हो बघा, हो गोबरो काढलाय गोबरो, आणि भावेशान काढला ना चर्चो. तरी बोललोय मी वेगळो मासो येऊ दे आता, ढोमा नको, वैतागलो मी ढोमाक. दाखव चर्चो जवळ, कॅमेरा जवळ. हो आता गेलो असतो रे. तर हो बघा भावेशान काढला ना चर्चो. बघितलं ऐकला ना, ग्रुपर गोबरा. ढोमा मेरे को नहीं चाहिए, मैं काढेगा चर्चा या ग्रुपरच. गंप्या सेटअप बांधताय
गंप्या काय तुझं सेटअप जातच सारखं. माझं एकच सेटअप 6 मासं पकडले भावेश एकाच सेटअपवर. आज लय लक चाललाय सेटअपवर. या सेटअपच गेलो नाही आहे. माझं पण 2 सगळी गँग आता आली माझ्याकडे. जो गरीये मारू. गंप्याने पण सोडलाय आपला स्पॉट. गंप्या बरोबर मारलंस लांब एकदम. तर इकडे ना स्ट्राईक आहे. म्हणजे 2-3 मिनटं घरी ठेवलात ना की कोणतरी मारायला सुरुवात करतं. हे बघा लागला. आता लागला नाही रे. शॅ लागला म्हणजे लागलेला. माका वाटतं घरी चेंज करूक लागत. घरी मित्रांनो जास्तच वाकली वाटता. मासं हुक होत नाही या. तर इकडे गंप्याला मासा लागला या. गंप्या काय असं साधारण ढोमाच असत वाटतं ना. हा बाबा ढोमा निघाला आपण. काय रे भावेश. तर भावेशाच्या रीळमध्ये आहे मोनोलाईन 60 mm ची. तर ब्रेडेड लाईनने कसं माहिती आहे कास्ट करायला बरं पडतं. तर लागलो मित्रांनो मासू. होय माझ्या टाकलंच की वाढतात बारीक आपण मोठा नाही. काय आहे ढोमा तसं काय जी ढोमा. ढोमा ढोमा मित्रांनो ढोमा. तर जास्त स्ट्राईक ना ढोमाचीच आहे. दुसरा क्वचित मासा लागतोय तिथे. पण टाकलात ना घरी 2-3 मिनिटांनी लगेच स्ट्राईक देतो मासा. तर गंप्याला इकडे अजून एक मासा लागला आहे. माझं बेट मारायचं बाकी आहे. गंप्या 2 किलो की 5 किलोचो छोटो म्हणता हो. तर सूर्य पण गायब होत चाललाय तो बघा. पण स्ट्राईक आहे ते पण ढोमाचीच आहे. ढोमाच असेल कदाचित. चुकून चर्चा लागला तर. आणि चर्च काढणारा माणूस आमच्याकडे एकच आहे आज तो बघा. थोड्या वेळानं काढता आपण चर्चो काढता ना. वेगळा गंप्या काहीतरी कोकर आहे छोटा. अरे बाबा आणि इकडं यो जो काढला कोकर गंप्या जाईंट ट्री व्हॅली खतरनाक. भिजायला झालं मित्रांनो. मासा लागलाय गंप्याला आरामात. गंप्या 5 किलोचो आहे गोब्रो. ढोमाचा तो आगाक. मजा येते पण. ढोमाय हा बघा ढोमात निघतात मित्रांनो. सगळे ढोमाच निघतात. धरा. तर गोप्रोची बॅटरी पण लो होत आली आहे. लागला गंप्याक मासूत लागलो. ढोमात वडतात जोर पारबत गंप्या इथं. ढोमा काय माहित नाही पण आधी ढोमाच असत. भावेशाक ढोमात वडीत नाही तिथं कोणा. जाऊ नये गंप्या. ढोमाय मित्र. माका बारीक मारता रे कोणतरी आहे. शा मित्रांनो उगाच फार मारलंय. ढोमाच आता मेलच. तांबवसा आहे. ढोमा आणि इकडं बडा पीस आहे रे. हा बघा ढोमा. आणि ढोमा जो तांबवसा म्हणता गंप्या. एवढी पण काढू नको रे. असला जोक मारू नको मोठं. चला तर घरी काढूया आपण. पण मारत होतो कोणतरी मारतंय मित्रांनो. पण ते सेटअप चेंज केला ना. लकी सेटअप माझा गेला. लकी सेटअप गेला ना मित्रांनो. घरी चेंज करतो मित्रांनो. आणि भावेश म्हणता गंप्या तुझी जादू थोडीशी तोंडावर फेकून मार. हळू. एवढं मोठा गंप्या. चांगली साईज वाटतं ना. होय चांगली साईज आहे. गोब्रोचा की काय
बघ काय आहे. ढोमा आहे ढोमा आहे. ढोमा ढोमा मित्रांनो मस्त साईज आहे. सगळे ढोमाच लागतात रे इथं. आज ढोमाशिवाय मासोच बघू भेटलो नाही. माका मी भावेश सगळ्या ढोमाच काढलो. मी 8 ढोमा काढलं. गोबरो काढले. सॉरी गोबरो पण काढलो मी रे. गोबरो पण काढले. कोकर नाही काढलो. गोबरो काढलो. या तर गंप्याला ना ढोमा लागलाय. हा चांगल्या साईजचा. आणि भावेशला तिकडे मासा लागलाय. बघूया या कुठला आहे. वेगळ्या स्पॉटला लागला म्हणजे कदाचित दुसरा मासा असेल. नाही तर काढायचो जो येईल. वाढला नव्हता ना मग मासो नाही. मग येईल नाही मासोच असत. मोठा की बारीका. तुझ्या नशिबात चर्चो असता रे. धोमा म्हणजे इकडं पण स्ट्राईक धोमाचीच मरत ता एवढ्या जोरात आपटलं तर. अरे मेलो तो मेलो. ढोमा बाबा काढला ना भाविशान. पहिला ढोमा काढला ना. चला लगा रे इधर इधर स्ट्राइक आहे मेरे को. होय मग काय म्हणतोस तिकडे जाऊया की इथं ढोमाच काढूया. परत मारतस. गंप्याक लागलो जो मोठोच मासो. गंप्या म्हणता येईला मासो आहे हो. मासो हा गंप्या की अडकली घरी की हा की घरी अडकली तुझी मागासारखी परत. याचं सगळं मासं मित्रांनो इथे येऊन अडकतं. तसं विषय होता. मित्रांनो ना बसतच येत आहे. इला काय माहित नाही. मासा पण असेल कदाचित. मासा आहे. गोबरा आहे. गोबरा आहे. वडिलांना बोलले गोबरा आहे. हे वातानाच की घेतस गोबरा. गोबरो निघालो पण बसत येत होतो. गोबरा आहे. गोबरा गोबरा बसतच येणार. गोबरा लागला की खडपात घुसणार. बऱ्याच वेळा मित्रांनो माका मासो लागलो आहे. बघूया ढोमाच असत. वडलान त्याच्या मनाने ढोमासारखाच वडलान. बघूया आता काय आहे. कसा माहिती आहे जोपर्यंत पाण्याच्या बाहेर येत नाही साधारण मासो तोपर्यंत समजत नाही कसलो होतो. मोठाच आहे रे. वजन हो बघा कसलो पीस निघालो. कडक पीस निघालो. कडक मित्रांनो ढोमाच आहे सगळ्या. ठेवलंय तिकडे आणि मी आलो इकडे. कडक कडक पीस निघाला मित्रांनो. मगाशी पहिले काढले ना 2 तसलेच पीस आहेत. ते ढोमा बऱ्याच वेळा निघाला पण मजबूत पीस निघाला. ही इकडे आपली सबस्क्रायबर मंडळी आहे. वरूनच ओळखलं. वरूनच आवाज दिलाय. काय नाव काय. प्रदीप. फेस तर दिसत नाही. राजापूरचा आहे. धन्यवाद. लागलो की भावेश. भावेशला तिकडे मासा पण लागलाय. नाही चर्चो मग चर्च ना भावेशच काढता. दाखव इकडे जवळ आणून. धरून दाखव हातात. मेलस हो बघा चर्चो. नाही मी घेऊ कसो शॉट. हा जा जा घेऊन जा. चल जा. आळसो माणूस आहे. जा 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 दिसलो जा. ठेवून दे. तिसरो चर्चो काढला ना भावेशान. यो तिथं जाताना मासो आणता. तिसरो मासो आणला लगेच. काय आहे कोकर आहे छोटा. छोटा कोकर मासा आहे. दाखव. मस्त मस्त मस्त. तर कसं माहितीये थोड्या थोड्या वेळान टाइम येता प्रत्येकाचो. मी पहिलो पटापट वडी होतोय मासं. नंतर माझी अवस्था बेकार झाली. मग गंप्यान पटापट वाढला. आता गंप्याने मी गप बसलो साधारण. भावेश पटापट वाढताय. मी इथं आलंय की माझं सेटअप अडकता. भावेशाचो मासो लागता इथे. चर्चो चर्चो बारीक. तोंडावर मारशील वागाक हो मेल्या. कसो पण फिशिंग करता. चर्चो मस्त चर्चो निघालो. आणि बघा मी इथं आले की माझी घरी अडकता वागाक. तर निघत पण नाही मित्रांनो. गंप्याला पण मासा लागलाय. बघूया. गंप्याच्या स्पॉटला ढोमा आहे जास्त. कसलो वाढता बघा जो. आरामात काढ. ए खेळवून खेळवून काढ. गंप्या खडपात घालवू नको. हा ढोमा काढला ना मोठा मस्त पैकी. ता बघा कसला दिसताय. आणि बघूया मस्त पीस निघालो. तर त्या स्पॉटला ढोमाच जास्त. मस्त मस्त मोठा ढोमा निघाला. दगड गेलो गंप्या तुझो. दगड गेलो. हा बघा कसला ढोमा निघाला. दगड गेलो गंप्याचो. भोसकोन एक नंबर. गंप्यान फार मारला आणि त्याचा आवाज आलो. गंप्या आता म्हणू नको. आता म्हणू नको मासो नाही लागलो. काय म्हणतस बोल तरी. घरी अडकली. घरी अडकल्याचा फारच आवाज आहे तो. तर भावेश सेटअप गेलो. भावेश काय पावर गेली. 3च मासा काढलंस तिथं.
2 खडपात घुसलं, 3 की 4 तीन खडपात गेलं. 3 खडपात गेलं तर नंतर उतरूया आपण सुकती झाल्यावर. काय म्हणतोस? हा सगळं बघते लाईन येते काय सगळ्यांनी बाहेर घेते आता थोड्या वेळात. हम्म. कंटाळाची सारखं अरे थांब दाखव केवढं. होय बघूया. भावेशान काहीतरी काढला ना, हळूच काढ मी तो तोंडावर टाकशील वाघाक. लाईन पकडायची पुढं रॉड जवळ. मासो येड्या गोब्रो हो काय गोब्रो काढला ना, गोब्रो काढला. आणि मी आता जस्ट इल काढली हो. तर इकडे बघताय मित्रांनो, बऱ्याच वेळानंतर ढोमा काढलाय मी. भावेश इकडे आणि गंप्याला पण मासा लागलाय तिकडे. गंप्या काय आहे? हा बघा ढोमा. भावेशच्या स्पॉटला ढोमा काढला आम्ही दोघांनी एक मित्रांनो. काहीतरी लागला आहे पण मासोच कटाय असं जो करताय. भावेशाकडे दिलेलं रॉड. भावेश म्हणता वडिलांचा नव्हता. वडीत काय अडकले सारखी घरी होती. ही वडली तेव्हा पुढे आली. भावेश येईल नसत ना मग काय समजत नाही. अरे ते वागळा फिरायचा. ढोमा मासो निघालो. मासो ढोमा निघाला. चला म्हणजे गंप्याच्याने माझ्या घरी एक मासो लागलो हा. बांबूशार गंप्याक माका ढोमा. तर गंप्यान काय काढलान इकडे काढलान गंप्यान भलो मोठो बांबू शार्क. तर देऊया सोडून मित्रांनो एका जिवंत एकदम. जा रे. इकडे भावेशला काहीतरी लागलंय. भावेश काय आहे? येता की नाही? चरचो. मस्त पीस निघालो. बऱ्याच वेळाने मित्रांनो पहिलोच चरचो निघालो. चांगलो पीस आहे बघा कसलो मस्त आहे. एक नंबर आहे. जेवढे पण चर्चे काढले ते भावेशनेच काढले की 4 की 5 काहीतरी. हा मस्त निघाला त्याच्यात. तर आहे स्ट्राईक मध्ये. कायम चर्चो भेटत. चर्चो फॅन आहे तुझो. चर्च ना सगळंच फॅन आहे तुझं. तर चर्च येतं तुका पटापट. मजा येते फिशिंगला. स्ट्राईक अजून पण आहे. बांगडे संपत आलेत. तर बऱ्याच वेळान परत एक गंप्याने पकडला ढोमा मोठा. गंप्या ढोमाच खाऊचे उद्या आपल्या. कळला काय? चरचो लागतच नाही मुळात. तर भावेशाचं चर्च आपल्याकच खाऊचं. तो काही चर्च बिरचा खाता. भावेश काय मच्छी खात नाही. त्याच्यामुळे टेन्शन नाही घ्यायचा. इथंच काढून ठेवू. तिथं चर्चा ठेवला बघ ना भावेशने तिथे. हो बघ इथे. भावेशला पटकन परत इथे मासा लागलाय. सेम साईज आहे वाटते ना. साधारण चांगली साईज वाटते. पाणी वर आलं की लगेच उचलून ठेव. थांब वाट बघ. ओ चर्चो एक नंबर. मस्त खतरनाक साईज. मगाचपेक्षा जरा मोठा जा की सेम वाटता. एकच नंबर. हो जो जवळ काढता. आम्ही लांब मारतो ना. काढून ठेव. चल खतरनाक. आता रिपोर्ट भावेश दाखवू लागलो चर्चाचो. सगळं चर्चा वाढला ना भावेशान. आणि गोप्रोची बॅटरी पण आता लो होत चालली आहे. पुढची शूटिंग करूची की नाही करूची आता विषय चाललाय. बंद करूया आता. मस्त. हा इकडे कंपेन ढोमा काढला ना एक मस्त चांगल्या साईजचा. आणि भावेशाक लागला इकडे काहीतरी. काय म्हणतोस? काहीतरी हा म्हणता. चर्चोस मग. शाबास. चर्च सगळं तुझ्या नावावरच आज केलेलं आम्ही. कळला. बघूया चर्चो आहे काय. हे लगेच वर. ओ चर्चो. आईला सगळं चर्च याच्या नावावर केलेलं आज. मगाची साईज आहे मस्त पैकी. बघा तिथंच आहे. एक नंबर सेम साईज मस्त. होय मस्त निघालो हा चर्चो. बघा तिसरो वालो. तर बांगडे फक्त चार बांगडे उरलेत आता. म्हणजे आता 3च असतील. एक कापलाय. खुश हुआ. लय चर्च वाढलंस रे आज. भावेशला आलाय मासा. थांब हातान उचलूया. नाही तर हातान दिलाय. चर्चो मस्त. हो बघा चर्चो काढला भावेशान अजून एक नंबर. भावेश पिसाळलेलोच आहे आज. चर्चच वाढताय. मोठं तर पण एक नंबर. खतरनाक रिपोर्ट आहे. खतरनाक. तर मित्रांनो 10 वाजलेत. म्हणजे 10 वाजून 5-10 मिनिटं झालीत. आणि फिशिंग आता थांबवले. तर आता मी एक ढोमा काढला मोठावाला आणि एक बांबू शार्क काढला. ते उरलेलं बेट होतं लास्ट. बांगडे आपण जेवढे पण आणले होते ना सर्व संपवले. 200 रुपयाचे बांगडे आणलेले. आणि त्या बांगड्याच्या बदल्यात खूप मासे पकडलेत. म्हणजे आतापर्यंत आपण 3-4 वेळा गेलो ना फिशिंगला आलो ना इकडे. तर त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त मासे आज पकडलेत. हे बघा इकडे काय आहे. एवढे मासे पकडले आपण. हा सगळा ढोमा आहे मोठावाला. मांजर दोडी बोलतात त्याला. हा बघा
हे गोबरे आहेत 1 2 3 4 5 गोबरे आहेत. 5च आहेत ना 6 आहेत नाही 5 आहेत. तर 5 गोबरे आहेत. हा इकडे ढोमा आहे. ढोमा किती आहेत गंप्या? 22 ढोमा आहे. आणि हा एक फिंगर मार्क भेटलाय. हा बघा हा फिंगर मार्क एक. आणि हे चर्चे आहेत. चर्चे सगळे भावेशने पकडलेले चर्चे आहेत. हे आमका एक चर्चो लागलो नाही. काय खाऊन काय लिहिलो चर्च तुकात लागलं तर आमका एक नाही शिवलो नाही म्हणून गंप्यांनी मी बांबूशार काढलेलो एक फक्त दोघांनी. काय गंप्या? तर ह्या कोकेरे भेटल्या 1 2 3 4 5 छोट्या कोकेरे भेटल्या. कोकेऱ्यांची बाईट खूप होती इकडे. छोट्या येलो फिन ट्रिवेल्या आहेत छोट्यावाल्या. तर एवढे मासे भेटले. जवळजवळ 5-6 किलो असतील ना. जास्तच असतील वाटतं. जास्तच असतील. किती 41 आहेत ना टोटल. खूप मासे पकडले. तर आता पिशवीत भरूया सर्व. कचरा वगैरे पण उचलला आहे सगळा इकडचा. ही पिशवी राहिली फक्त बांगड्याची मध्येच. हा एक पुडा राहिला बिस्किट तो पण उचलूया. मस्त पीस आहेत. हे 4 चरचे मस्त मोठे भेटले चांगले एकदम खतरनाक मासे पकडले. चला हे पिशवीत भरा रे. भावेशा कधी एकदा मासं सगळं वतून बघताय असा झाला होता. मी सांगोच्या अगोदरच वतून टाकला कातळावर सगळं मासं बघू. चला गंप्या पिशवीत भर मासं. गंप्या मजा आली? मजा म्हणजे लय मजा आली. आज एवढी वाईट भारी होती. खतरनाक बाईट होती मित्रांनो. पण ढोमाची लय बाईट होती. ढोमाच सगळ्या लागत होत्या इथे अक्षरशः सारखा वडीत होता. फक्त चरचं भावेशान खायना शोधून काढला. तर गंप्या बरोबर लावताय मासं लाईनीत. तर बरीच मंडळी म्हणते रेसिपी दाखव. तर कसं होतं माहिती आहे आम्ही एवढ्या लेट आता घरी जाणार तर मासे फ्रीजमध्ये ठेवायला लागतात. आणि दुसरी गोष्ट उद्या फ्री नाही. उद्या पूर्ण दिवस बिझी असणार आहे. त्याच्यामुळे ना मग शूट करायला नाही होत रेसिपी वगैरे. तरी पण जर पॉसिबल झालं तर दाखवेन व्हिडिओ कदाचित. तर बऱ्याच मंडळींना वाटतं असं की मासे म्हणजे कुतूहल असतं हे मासे एवढे पकडले की काय करणार. तर हे मासे काय करणार नाही खाणार. एवढे मासे खाणार. काय भावेश? चला तर पिशवी पॅक. तर मासे आताशे लागत आहेत ना त्याच्यामुळे आम्ही समुद्रावरती येतो. मागे आलो होतो ना तर ब्लू लाईन ग्रुपवरच लागत होते. तो व्हिडिओ कदाचित नंतर येईल किंवा अगोदर पण आलेला असेल. हा व्हिडिओ पण कदाचित 2 दिवसाने येईल 4 दिवसाने येईल असा विषय आहे. कारण मागचे व्हिडिओ तुम्ही बघितलात ना फिशिंगचे ते पण असे 4-4 दिवसाने टाकलेत. बघू केव्हा येईल तेव्हा येईल. तर 1 नंबर स्ट्राईक होती. खतरनाक जाम मजा आली आज पण मासे पकडूक. तर माका वाटतं ही सिरीज जर मासे साधारण लागत राहिले ना समुद्रावर तर लय लांब चालत. तर आता घरी चाललोय पटापट. हा व्हिडिओ इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.